बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पार्टीच्या प्रशांत किशोर यांचा 19,324 मतांनी विजय। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला। जंतर मंतर आंदोलनामध्ये दहशतवादी घुसखोरीचा कट उघड। सीजेपीच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या वेशात घुसण्याचा होता डाव। संशयित हमीम मंडल आणि अर्पिता सरकारच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे। अतुल लिमयेंनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं हे संघाला मान्य आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट करावं। संजय राऊतांचा टोला। पंतप्रधान मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी, तर मी सुद्धा माझी सगळी कागदपत्र सार्वजनिक करेन। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींना प्रत्युत्तर। पोलिसांनी अवाजवी कारवाई केल्याचं आढळल्यास कठोर पाऊल उचलणार। सीजेपी आंदोलन लाठीचार्ज प्रकरणावर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। पुढची सुनावणी 18 ऑगस्टला। सरसंघचालक मोहन भागवत जेनझी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये युवा परिषदेचं आयोजन। देशभरातील 100 पेक्षा अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नोटीस। पक्षघटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्षघटनेची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। जातीपातीच्या राजकारणामध्ये राहावं की नाही असा प्रश्न पडतो। बीडमधल्या सभेमध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर धनंजय मुंडेंनीच इतर जातीपातींच्या लोकांचा कार्यक्रम केलाय, मनोज जरांगेंची टीका। पंकजा मुंडेंना वडेट्टीवारांची ऑफर। भाजप सोडा, आमच्यासोबत या, पहिल्या मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा निशाणा। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळणार, फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी। पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंचं मोठं विधान, तर तटकरेंनी दिलेला शब्द पाळावा। रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंनाच मिळालं पाहिजे, मंत्री उदय सामंतांची मागणी। मुंबईत पदपथ तात्काळ अतिक्रमण मुक्त करण्याचे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। पेडेस्ट्रियन फर्स्ट अभियानाअंतर्गत प्रभावीपणे राबवण्यात येणार। हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। भिवंडीमध्ये खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी मार्गावरील रहानाळ इथं गावाच्या दुचाकीवरून घसरून महिलेचा अपघात। तर शहापूर मुंबई नाशिक महामार्गावर TDRF जवानाचाही खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुनर्बांधणीमध्ये हलगर्जीपणा। 3 वेळा बदलले खांब। सुमारे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। खांबांचं माप चुकलं, पुनर्बांधणीवर प्रश्नचिन्ह। राज्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर कायम। जळगावच्या अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य करत वाचवले अनेकांचे प्राण। भिवंडीमध्ये पुराच्या पाण्यात मिनी बस गेली वाहून, तर नाशिकमध्ये धरणामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू। नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आंदोलन। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल झाले आक्रमक। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा। E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज कमी होतंय, इंजिनाचं नुकसान होतंय, केला दावा।